जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये पालिकेनं फुटपाथला रेलिंग लावल्यानं मासे विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली, परंतु त्याच फुटपाथवरील राजकीय अतिक्रमणांना मात्र पालिकेने अभय दिले। अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनता वाईन्ससमोर अनेक वर्षापासून मासे विक्रेते फुटपाथवर बसून व्यवसाय करतायत। मात्र 2 दिवसापूर्वी अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मासे विक्रेत्यांना हटवून या फुटपाथला जाळी बसवली। त्यामुळे मासे विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उरलेली नाही। ही जाळी एका बड्या बिल्डरच्या सांगण्यावरून पालिकेनं बसवली असल्याचा आरोप या मासे विक्रेत्यांनी केला आहे। याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारलं असता फुटपाथवर व्यवसाय करण्यास परवानगी नसल्याने ही जाळी बसवल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र जो न्याय मासे विक्रेत्यांना तो राजकीय अतिक्रमणांना का नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। कारण याच फुटपाथवर पोलीस चौकीच्या अनेक बाहेर राजकीय पक्षांनी आपापल्या टपऱ्या ठेवल्या असून त्या चक्क भाड्याने देण्यात आल्या आहेत। शिवाय इतरही अनेक फेरीवाले फुटपाथवरच व्यवसाय करत असताना फक्त जनता वाईन्स समोरच्या फुटपाथलाच जाळ्या का बसवल्या असा प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे पालिकेचे कार्यतत्पर अधिकारी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या सगळ्या फुटपाथला जाळ्या बसवून ते मोकळे कधी करतात याची अंबरनाथकरांना प्रतीक्षा आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। आम्ही मच्छी धंदा करतो इथं आम्ही 40-50 वर्ष झाली आमच्या धंद्याला। या आम्हाला जागा द्या, कुठं आम्हाला गाल्या द्या करून, आम्हाला इथंच द्या चौकामध्ये गाल्या करून। आता आम्हाला काय बोलतात, तुम्ही इथं बसायचं नाही, तुमची काय 7/12 काढलाय का, असं तसं बोलतात। आता आम्ही 40 वर्ष झाले इथं धंदा करतो, आम्ही पोटं कुठं भरायची? आम्हाला जागा द्या, आम्ही लिखी पाहिजे, आम्हाला जागा दिली तर लिखी पाहिजे। आम्ही विचारलं त्याला, बाबा कशामुळे गिरी मारता तुम्ही इथं, काय कुणाच्या आदेशाने मारता? नगरपालिकेची तुम्हाला परमिशन आहे का तुमच्याकडे वर्क ऑर्डर आहे का? त्यांच्याकडे काही नव्हती दाखवायला। तर आम्ही म्हणजे तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही इथं जोपर्यंत तुम्ही वर्क ऑर्डर आणा तेव्हा तुम्ही काम करा। आम्ही तुम्हाला सहकार्य करतो ना मारायला। तुम्ही अगर अंबरनाथ शहराचा विकास करताय तर विकासाला आमचा साथ आहे, पण तुम्ही अगर लोकांच्या पोटावर पाय देऊन विकास करता तर ते चुकीचं आहे। मच्छीवाल्याला एक मच्छी मार्केट साईडला खूप लाईनशीर बसू ना त्या गिरीच्या आतमध्ये। सुप्रीम कोर्टचा आदेश आहे, जोपर्यंत तुम्ही हॉकर्सचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत त्यांना तिथून जागेवर हलवू शकत नाही। असा सुप्रीम कोर्टचा आदेश असून तरी नगरपालिका त्यांचा बिल्डरचा ऐकून मनमानी कारभार करते। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।